त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव त्वमेव सर्व मम देव देव। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार तुमचा आमचा साधनदाता जीवा मोक्षदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माझे गुरुनिमित्त ज्यांच्यामुळे मी आज आपणासमोर बोलण्यास परिपूर्ण झाले असे माझे गुरुवर्य आचार्य प्रवर विद्वत रत्न बाबाजींना दंडवत प्रणाम। बंधू आणि भगिनींनो व पाहत असलेल्या श्रोतेवर्गांना माझे दंडवत प्रणाम। आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला हा सुवर्णयोग प्राप्त झाला असे महानुभाव विचारमंच यूट्यूब चॅनलचे संयोजक व त्यांच्या या उपक्रमाला मी सदिच्छा आणि शुभेच्छा देते आणि माझ्या वाक्पुष्पी छोटेखानी सेवेला सुरुवात करते। माझा विषय आहे चक्रधर माऊली। स्त्री जातीमध्ये सर्वात मानाचे आणि आदराचे जिला स्थान दिले जाते ती स्त्री म्हणजे आई। म्हणूनच आई या शब्दाला सुरुवात करावी म्हटलं तर शब्द नाही आणि अर्थ करावा म्हटलं तर अंत नाही। आई हा शब्द जरी अल्प असला तरी तो संपूर्ण संसारामध्ये व्यापलेला आहे। संपूर्ण संसारातच नाही तर तिन्ही लोकांमध्ये आई या शब्दाला महत्त्व दिले जाते। बंधूंनो जगामध्ये असे एक न्यायालय आहे जिथे लहान मोठे गुन्हेसुद्धा माफ केले जातात आणि ते न्यायालय म्हणजे आई। आपल्या मुलाचा अपराध लहान असो अथवा मोठा ती पोटामध्ये सामावून घेते। प्रत्येक आईला मूल आपले तितकेच प्रिय असते। तो रामासारखा गुणी असला अथवा रावणासारखा अवगुणी असला त्या आईला तो तितकाच प्रिय असतो। स्वामींनी सुद्धा त्यांच्या सूत्रात सांगितले मातेचे स्नेह ते नैसर्गिक। तर जगामध्ये एक जन्म देते आईच आहे का निस्वार्थी निर्मळ प्रेम करणारी? नाही, याही पलीकडे निस्वार्थ निर्मळ प्रेम करणारी आई म्हणजे आमचे साधनदाता श्री चक्रधर स्वामी। बंधूंनो जन्म देणारी आई ही प्रत्येक जन्मी वेगळी असते पण आमची आई ही प्रत्येक जन्मी एकच आहे ती म्हणजे साधनदाता श्री चक्रधर स्वामी। यावरून मला स्वामीच्या एका लीळेची आठवण होते। ज्या माऊलीने आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी उकिरड्या दिवस काढले खरोखरच त्या माऊलीचे किती विशाळ हृदय आहे। एक वेळ स्वामींचा डोमेग्रामला मुक्काम होता। स्वामी सोबत सर्व भक्तिजन होते आणि नागदेव आचार्यही होते। नागदेव आचार्यांना एक दिवस ज्वर आला होता। सर्व भक्तिजन स्वामीच्या पूजास्थळाला आले व नागदेव आचार्य आले नाही। यावर स्वामी म्हणतात हंगा तुम्ही अवघे आले ती पर वानरा न येतीची काही। म्हणजे सर्व भक्तिजन पाहून स्वामी भक्तिजनांना विचारतात। भक्तिजन म्हणतात जी ते ज्वरे तापले असे म्हणजे त्यांना एवढा ज्वर आलेला आहे त्यांना त्यांची सुद्धा शुद्ध नाही। मग स्वामी म्हणतात बोलावा त्यांना। भक्तिजन त्यांना बोलवतात आणि आचार्य येतात। स्वामी म्हणतात भट्टो तुम्हाला ज्वर आला म्हणे। नागदेव आचार्यांच्या अंगाला एवढा ताप होता त्यांचे असे रक्तासारखे डोळे लाल झाले होते। उभं टाकण्याची सुद्धा ताकद नव्हती। तरी आचार्य म्हणतात जी मी व्यवस्थित आहे। मग स्वामी म्हणतात मग आमचं एक काम आहे ते तुम्ही कराल? यावर नागदेव आचार्य हो म्हणतात। स्वामी म्हणतात नेवाशाला जा व काही बाजार आणायचा आहे। यावर आचार्य हो म्हणतात। मग स्वामी म्हणतात भट्टो जेवाल? आचार्य म्हणतात नाही जीजी, कारण त्यांच्या अंगाला खूप ताप होता। मग ते तसेच नेवाशाला निघाले। कर्णेश्वराच्या घाटावर जेव्हा भट्टोबास पोहोचले तेव्हा त्यांचा ताप थोडा कमी झाला होता। मग त्याने हातपाय धुतले आणि तेथे थोडा वेळ थांबले। त्यांना भूकही खूप लागलेली होती आणि थकलेही खूप होते।
मातेला जशी आपल्या तान्या बाळाला भूक केव्हा लागते हे माहीत असते, तसे स्वामी तर सर्वजाण, त्यांना तर आपल्या भक्ताच्या भुकेचे लक्ष तर असणारच झाले. नागदेव आचार्य गेल्याच्या नंतर स्वामीच्या दर्शनास आलेले वामनमती विळास नावे ब्राह्मणाजवळ शिदोरी पाठविली आणि ज्यावेळेस आचार्यांना भूक लागली त्या टायमाला तो ब्राह्मण तेथे पोचला व आचार्यांना शिदोरी दिली आणि म्हणाले, भट्टो, तुमच्यासाठी स्वामींनी शिदोरी पाठविली आहे. आणि आचार्य म्हणतात, स्वामींना माझी चिंता म्हणून स्वामींनी मला शिदोरी पाठविली आहे. अशी ममतेने भरलेली ती आई म्हणजे साधनदाता श्री चक्रधर स्वामी. एवढेच नाही तर आचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. एक दिवस स्वामी आचार्यांवर उदास झाले आणि म्हणाले, येथून तुम्ही जा. आचार्य एकदम खिन्न झाले, विचार करू लागले, असे अचानक स्वामींनी मला निघून जायला का बरं सांगितले असन आणि जावं तर कुठं जावं. पण आचार्य स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन करीत नव्हते. मग ते विचार करू लागले. मग म्हणतात ना, व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगा जाय. मग त्या धर्मबुद्धीने त्यांना आठवले आपले परमगुरू श्री गोविंद प्रभू, त्यांच्याकडे जावं. मग ते स्वामींना म्हणतात, जी मी रुद्धपूरला जाऊ. यावर स्वामीची उदासीनता थोडी कमी होते आणि स्वामी त्यांना हो म्हणतात. मग स्वामीच्या वियोगात आचार्य रुद्धपूरला जातात. स्वामीचे भक्तिजन श्रीप्रभूंना भेटायला यायचे तेव्हा आचार्य त्यांच्याजवळ स्वामीची विचारपूस करायचे. एवढेच नाही तर स्वामीसुद्धा रुद्धपूरहून आलेल्या भक्तिजनांना आचार्याविषयी विचारपूस करायचे. स्वामी म्हणायचे, तेथं नागदेव नावे ब्राह्मण असे, तो कैश्यापरी असे. यावर भक्तिजन सांगायचे, जी ते निकेने असे म्हणजे चांगले आहेत. असे 2-3दा झाले. एक वेळ स्वामींनी भक्तिजनांजवळ निरोप पाठविला की आचार्यांना सांगा, जोपर्यंत आम्ही तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. भक्तिजनांनी आचार्यांना निरोप सांगितला. भट्टो, तुमते गोसावी निरोप पाठविला असे. यावर आचार्य एवढे खुश झाले, त्यांना असं वाटलं आता स्वामींनी मला परत बोलावलं आहे. पण दुसऱ्याच क्षणी भक्तिजन सांगतात, स्वामींनी तुम्हाला असा निरोप पाठविला आहे की जोपर्यंत आम्ही तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. हे ऐकून आचार्य एकदम खिन्न झाले आणि रडायला लागले. मग विचार करतात, स्वामी तर एवढे मोठे सर्व विश्वाचे मालक, त्यांचं माझ्या वांचून काय राहणार आहे. मी गेलो काय आणि नाही गेलो काय. मग त्यांनी खाणं पिणं सोडलं. त्यांची प्रकृती एकदम खिन्न झाली. असं वाटत होतं आज आहे तर उद्या नाही. एक दिवस भक्तिजन स्वामीच्या दर्शनास आले. स्वामींनी त्यांना विचारलं, तेथं नागदेव नावे ब्राह्मण असे, तो कैश्यापरी असे. यावर भक्तिजन म्हणतात, ते चिंतनीजनक बाबांनी त्यांच्या काव्यात सुंदर रूपांतर केले. काहीसी परिजी नाही भरवसा, कुडी विनात्मा जळावीन मासा. म्हणजे स्वामी त्यांच्याविषयी काय चिंततात, त्यांचा तर क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. त्यांची प्रकृती एवढी चिंताजनक आहे की आज आहेत तर उद्या नाहीत अशी स्थिती आहे. हे वाक्य ऐकून स्वामीसुद्धा गहिवरले. मग स्वामींनी भक्तिजनांजवळ निरोप पाठविला. त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला बोलवलं आहे. स्वामी भक्तिजनांना म्हणतात, तुम्ही गेल्या आधी आचार्यांना निरोप सांगा की आम्ही तुम्हाला बोलवलं आणि मग तुम्ही श्रीप्रभूंना भेटा. असा निरोप घेऊन भक्तिजन रुद्धपूरला आले आणि त्यांनी आचार्यांना निरोप सांगितला. भट्टो, तुमते गोसावी बोलावीत असे. म्हणजे स्वामींनी तुम्हाला बोलवलं आणि स्वामी तुमच्या भेटीसाठी खूप उतावीळ झालेले आहेत. हा निरोप ऐकून भट्टोबास एकदम असे भारावून गेले. असे खिन्न झालेले नागदेव आचार्य त्यांच्यामध्ये एकदम असा त्राण आला. जसे एखादी आई बाळाला सोडून बाहेर जाते आणि जेव्हा आई परत घरी येते त्या बाळाला आईला बघून कसा आनंद होतो, तसा स्वामीचा निरोप ऐकून भट्टोबासांना आनंद झाला. खिन्न झालेले नागदेव आचार्य
त्यांच्यात एवढा त्राण आला आणि ते लगेच श्रीप्रभूंकडे गेले व श्रीप्रभूंना म्हणाले, जी मज गोसावी बोलावू पाठविले असे. श्रीप्रभू तर वात्सल्याची मूर्तच. असा भट्टोबासांना स्वामींना भेटण्याचा आनंद पाहून श्रीप्रभू म्हणाले, मेला जाय म्हणे. व आचार्य ज्या स्थितीत होते, जसे होते तसेच स्वामींच्या भेटीला निघाले. ना भूक ना तहान, 3 दिवस अहोरात्र चालत ते स्वामीच्या दर्शनास आले. त्यावेळेस स्वामीचा मुक्काम चास या गावी होता. स्वामीच्या वियोगात क्षिण्ण झालेले नागदेवाचार्य स्वामींना पाहतात आणि एकदम असे गहिवरून आले आणि रडायला लागले. त्यांनाच काही सुचेनासे झाले. मग स्वामी स्वतः उठून त्यांच्याजवळ आले, त्यांना आलिंगन दिले. रहाट गावाहुनी चासासी आले, सामोरे जाऊनी स्वतः स्वामी भेटले. लेंकुरे रडे ऐसे स्पुंदत रडती, एक क्षम द्यावे गोसावी म्हणती. असे स्वामीच्या वियोगात क्षिण्ण झालेले नागदेवाचार्य एकदम असे स्पुंद रडायला लागले. मग स्वामी त्यांना म्हणतात, उग्या असा गावा नऱ्या. मग स्वामी जशी आई बाळासाठी धावून जाते तसे स्वामी आचार्यांजवळ उठून जातात व त्यांना क्षमालिंगन देतात आणि त्यांचे सात्वन करी स्वामी म्हणतात, उग्या असा गावा नऱ्या, दुःख न करा. आता इथून तुमते केदवाहीन धाडीजे हो. म्हणजे एवढं दुःख करू नका, आता आम्ही तुम्हाला कुठेही पाठवणार नाही. मग स्वामी त्यांच्या पाठीवर श्रीकर ठेवतात. अशी मायेची माऊली म्हणजे साधनदाता श्री चक्रधर स्वामी. तिच्यासाठी ज्यांनी आपले देह त्याग केले त्याच्यासाठीच नाही, तर जो फक्त एकदा तिचे नामस्मरण करेल त्या भक्तासाठीही ती धावून येते. बंधूंनो, अशी आई आम्हा सर्वांना लाभली हे आपले अहोभाग्यच आहे. हेच नाही तर अजून अशा खूप लीळा आहेत ज्यामधून माझ्या स्वामीचे मातृहृदय विशाल आहे हे कळते. त्यातीलच एक लीळा जे मनाला भारावून टाकते ती म्हणजे निर्भट्ट भांडारेकरांची. एक वेळेस स्वामी भांडारा गावी गेले. तेथून स्वामी भांडारेकरांच्या आवारासी भिक्षेला गेले. स्वामी भिक्षेला गेले त्यावेळेस भांडारेकर ओसरीमध्ये पोथी वाचत बसले होते. स्वामींनी भिक्षा हा शब्द म्हटला. त्यावेळेस भांडारेकरांच्या पत्नीने स्वामींना भिक्षा वाढली आणि भांडारेकरांचे स्वामीकडे एवढूशेकसुद्धा लक्ष नव्हते, कारण त्यांना एक अर्थ सापडत नव्हता. म्हणून ते पुन्हा पुन्हा पोथी पाहत होते. मग स्वामींनी भिक्षा घेतली आणि 2 पावले समोर गेले आणि भांडारेकरांना म्हणतात, भट्टो मागील फांकी पहा. यावर भट्टोबासांना भांडारेकरांना जो शब्द सापडत नव्हता आणि तो लगेच सापडला आणि त्यांनी स्वामीकडे पाहिले आणि मग म्हणाले, त्यांना समजले हेच माझे हितगुज आहेत. स्वामी भिक्षेला गेले तेव्हा भांडारेकर डाव्या खांद्यावर पदरासारखे धोतर टाकून पोथी पाहत होते. आणि त्यांच्या स्नानासाठी पाणीही काढलेले होते. पण ज्यावेळेस स्वामी म्हणतात, भट्टो मागील फांकी पहा, मग भांडारेकर स्वामीसोबत तसेच निघाले आणि त्यांची पत्नी म्हणते, तुमच्या स्नानासाठी पाणी काढले आहे आणि तुम्ही कुठे निघालात. यावर भांडारेकर त्यांच्या पत्नीला म्हणतात, इतके दिवस आम्ही तुमच्याजवळ होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्याजवळ जात आहोत. आणि तीही भांडारेकरांसोबत निघाली.
मग भांडारेकार म्हणतात तुम्ही थांबा, आणि ती तेथेच थांबली. भांडारेकार स्वामीसोबत निघाली आणि भांडारेकरांचा त्याग एवढा श्रेष्ठ होता की ते एकदा स्वामीसोबत निघाले आणि पुन्हा त्यांनी मागे फिरून कधीच पाहिले नाही. एवढेच नाही तर त्यांनी असे आपण अचानक निघून आलो आणि आपल्या घरची काय परिस्थिती असेल असा त्यांनी मनात कधी विचारसुद्धा आणला नाही. असेच ते स्वामीच्या सन्निधानी असताना एक वेळ स्वामीचे वास्तव्य नांदेड या गावी होते. त्यावेळी भांडारेकरांना बाहेरतीचा उपद्रव सुरू झाला. त्यावेळी स्वामी त्यांचा हात धरून नेत आणि आणत अशी ती श्री चक्रधर माऊली, साधनदाता श्री चक्रधर माऊली खरोखरच स्वामींनी आपल्या भक्तासाठी किती दुःख सहन करतात. स्वामी भांडारेकरांना नेत आणि आणत अशा त्यांच्या येरझारा पाहून त्या मंदिरात जप करीत असलेले संन्यासी अस्वस्थ होऊन तिरस्कार करू लागले. आणि त्यावेळी स्वामींचा मुक्काम भाळेश्वर या मंदिरात होता. आणि स्वामींच्या येरझारा पाहून ते संन्यासी तिरस्कार करू लागले. मग स्वामी भांडारेकरांना आपल्या खांद्याचा आधार देऊन पलीकडच्या काठावरील नंदेश्वराच्या देवळात घेऊन आले. सर्वज्ञांचा तेथे मुक्काम असतानाच भांडारेकराचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळी भांडारेकर सर्वज्ञांना विनंती करतात, जी मला उशीला आपली मांडी द्यावी जी. आणि स्वामी त्यांना उशीला आपली मांडी देतात. त्यावेळेस भांडारेकराचा अंतकाळ जवळ आला होता. भांडारेकर स्वामीकडे पाहत होते आणि स्वामीही भांडारेकरांकडे पाहत होते. यावर स्वामी म्हणतात, भट्टो काळवंचना करू, म्हणजे तुमचा मृत्यू टाळून तुम्हाला 1000 वर्षाचे आम्ही आयुष्य देऊ शकतो. यावर भांडारेकर म्हणतात, जी हेच सन्निधान, हीच मांडी उशीला मिळेल का मला. यावर स्वामी म्हणतात, ते नेणी जे, म्हणजे परत तुम्हाला मिळेल का हे आम्ही सांगू शकत नाही. यावर ते म्हणतात, जी हेच सन्निधान, हीच मांडी उशीला अशा अवस्थेत आता देह जाईल तर बरे होईल. यावर भांडारेकरांचे देहावसान झाले. तेथून स्वामी उदास झाले आणि निघून गेले. अशी माऊली साधनदाता श्री चक्रधर अशी आहे आपल्यालाच लाभली. खरोखरच हे आपले अहोभाग्यच आहे. आपण म्हणतो आमचा अधिकार चांगला नव्हता म्हणून स्वामी आम्हाला सोडून गेले. पण त्यांच्या वांचून जसे निर्भट्ट भांडारेकर स्वामीच्या विरहाने स्वामींचे नाम स्मरण करून स्वामींना आपल्या जवळ घेण्यास पात्र केले आणि आपली काळजी आणि प्रेम होते. म्हणून त्या माऊलीने आपल्याला गुरुरूपी माता म्हणजे आपले गुरुवर्य आणि त्यांच्या आधाराने आपण परमेश्वरापर्यंत पोहोचावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून ज्यांनी मला बोलण्याची सेवेची संधी दिली अशा महानुभाव विचारमंच यूट्यूब चॅनलच्या संयोजकांचे आभार मानते.
दंडवत प्रणाम.